न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। इतिहास 95 राष्ट्रीय संघर्ष समिती पिंपरी चिंचवड शहर संघटनेतील सर्व पदाधिकारी व पेन्शनर्स यांची प्रत्येक महिन्यातील आढावा मीटिंग श्री खंडोबा मंदिर निगडीगाव इथं काल दिनांक 5/10/2024 रोजी संपन्न झाली। यावेळी मीटिंगच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष अलकाताई मोरे या होत्या। यावेळी प्रथम नवीन सदस्य यांची ओळख करून घेतली। तसेच संघटना वाढीसाठी व नवीन सदस्य बनवणे हे काम आनंदा फरांदे यांनी चांगल्या काम केल्याबद्दल, तसेच अशोक भुजाडे हे चारधाम यात्रा करून आल्याबद्दल, मोहम्मद मुलानी यांची भोसरी विभाग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पिंपरी चिंचवड अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत यांनी मुंबई येथील धरणे आंदोलन बाबतची सर्व माहिती दिली। यावेळी पुणे जिल्हा महिला अध्यक्षा पूनमताई गुजर, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष अलकाताई मोरे, बळीराम कांतागळे, गावडे मामा, गणपत शिरसाट, आनंदा फरांदे, किसन तरस इत्यादी मनोगत व्यक्त केले। तसेच सुरेश साळुंखे यांनी हिशोब सादर केला। यावेळी सिद्धिविनायक नागरी परिसरातील बन्सी रोडे काका, मनोहर खानजोडे, प्रतापराव देसाई, संजय काका बनसोडे, माळी दादा, सौ मंगल तानाजी काळभोर तसेच संघटनेतील 125 सभासद यावेळी उपस्थित होते। सर्व उपस्थितांचे स्वागत सुधीर ढगे यांनी केले। प्रास्ताविक नंदकुमार डंबे यांनी केले। आभार प्रदर्शन तानाजी अण्णा काळभोर यांनी मानले। न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी करण ताटे। सर्व पदाधिकारी, सर्व पेन्शनर्स, आपण सर्व या ठिकाणी दर महिन्याच्या आढावा मीटिंगच्या संदर्भात आपण सर्व उपस्थित आहात। यामध्ये आपल्या अध्यक्ष राजपूत साहेब आहेत, महिला अध्यक्ष मोरेताई आहेत, जिल्हा अध्यक्ष मुलासाई आहेत, यांनी सर्वांनी आपल्याला माहिती दिली। यामागील काळात त्यांनी सांगितले त्यांनी आपले राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर साहेब यांच्या नेतृत्वाखाली देशभर संपूर्ण जवळजवळ सगळे आंदोलन झाले, मुख्यमंत्री झाले, रस्ता रोको झालं, सगळे आंदोलन झाले। आता शेवटच्या टप्प्यात आहे। त्या दिवशी कमांडर साहेबांनी तरी आपल्याला सर्वांना या ठिकाणी या माध्यमातून एक विनंती करण्यात आहे, या पुढील काळात आपल्याला थोडे दिवस का होईना अजून आपलं काम जवळ आलेलं आहे आणि ते एंड होस्तोवर त्या ठिकाणी आपल्याला आणि त्याच्यानंतर सुद्धा भविष्यात कमांडर साहेबांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहायचंय। ज्या वेळेस आंदोलन असेल त्याच्या वेळेस आपल्याला मोर्चे असतील, पुढे त्या ठिकाणी पुढे उभे रोड असेल, पीएफ ऑफिस असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, अशा ठिकाणी यामागील काळात आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि या पुढील काळात अशाच प्रकारे आपल्याला गंभीरपणे कमांडर साहेबांना साथ देऊन आपले जे अडचण आहे, आपल्यावर जो अन्याय झाला तो दूर करण्याचा प्रयत्न कमांडर साहेबांच्या पाठीशी लावून आपल्याला करायचा आहे। संघर्ष अजून थोडे दिवस करायचा का होईना, आपण गंभीरपणे उभं राहायचंय। कुणी खचून जायचं कारण नाही, कुठली शंका घेण्याचं कारण नाही। 100% आपलं काम होणारच आहे असं कमांडर साहेबांनी मुंबईलाही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि थोड्या दिवसातच आपल्याला एक चांगली न्यूज पूर्व बातमी त्या ठिकाणी येणार आहे असं त्या दिवशी कमांडर साहेबांनी सांगितलेलं आहे। आपण सर्वजण दर महिन्याच्या आढावा मीटिंग संदर्भात वेळोवेळी उपस्थित राहतात। लागून या ठिकाणी मावळ असेल, इकडे मुंबई पट्टा असेल, इकडे पण आपले बळीबाबू असतील, संपूर्ण आपण परिसरातील लांबून या ठिकाणी मिटिंगला येतात। सर्वांचं या ठिकाणी APS-95 राष्ट्रीय संघर्ष समिती शहर कमिटीच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे। या पुढील काळात असंच आपण या ठिकाणी उपस्थित राहून संघटनेची ताकद कशा प्रकारे मोठी या ठिकाणी कमांडर साहेबांच्या पाठीशी उभी राहील अशा प्रकारे सर्वांनी प्रयत्न करावे अशी या ठिकाणी विनंती करून पुन्हा एकदा सर्वांचा आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।